महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 अ च्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे। यासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह 6 उमेदवार रिंगणात आहेत। या प्रभागातील 24,390 मतदार 34 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत। निवडणुकीसाठी 207 कर्मचारी प्रत्यक्ष नियुक्त असून 30 कर्मचारी राखीव आहेत। मतदानासाठी मतदान अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी मतदान केंद्राकडे रवाना झालेत। हारून शिकलगार यांच्या रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 16 च्या प्रचाराची सांगता रविवारी झाली, तर सोमवारी उमेदवारांनी छुप्या पद्धतीने प्रचार केलाय। पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर बुधवारी 19 रोजी मतमोजणी होणार आहे। मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेचे नियोजन केले। आज स्टेशन चौकातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या आवारातून सर्व मतदान केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी हे साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना झालेत। या प्रभागात काँग्रेसकडून तौफिक शिकलगार, भाजपकडून अमोल गवळी, शिवसेनेकडून महेंद्र चंडाळे, बहुजन वंचित आघाडीकडून उमर फारुक ककमरी, तर अपक्ष म्हणून सुरेश सावंत व समीर सय्यद निवडणूक रिंगणात आहेत। प्रभागात एकूण 24,390 मतदार आहेत। यामध्ये 12,128 पुरुष तर 12,262 स्त्री मतदार आहेत। एकूण 34 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, 1 शिपाई आणि 1 पोलीस कर्मचारी अशा 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर 5 टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत। याचबरोबर 34 मतदान केंद्रासाठी 34 ईव्हीएम मशीन देण्यात आले असून 5 ईव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत। या संपूर्ण निवडणुकीसाठी 207 कर्मचारी प्रत्यक्ष नियुक्त असून 30 कर्मचारी राखीव आहेत। सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन वाटप करण्यात आली आणि सर्व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले। साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर विनापरवाना गाळप केल्यावरून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या चिखली येथील विश्वास साखर कारखान्यास 7,57,00,000 तर वाळव्यातील हुतात्मा सहकारी साखर कारखान्यास 4,13,00,000 रुपयांचा दंड करण्यात आलाय। दोन्ही कारखान्यांना 11,70,00,000 रुपयांच्या दंडाची कारवाई साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली आहे। जिल्ह्यातील 2 कारखान्यांवर कारवाई करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला ऑक्टोबर 2021च्या अखेरीस सुरुवात झाली होती। जे साखर कारखाने एफआरपी पूर्ण देत नाहीत त्या साखर कारखान्यांना पुढील हंगामात गाळप करता येणार नाही। राज्यातील काही कारखान्यांनी मागील देणी शिल्लक असताना तसेच साखर आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेता गाळप हंगाम सुरू केलाय। त्या कारखान्यांचे गाळप ही जोमात सुरू आहे। याबाबत साखर आयुक्त गायकवाड यांनी गंभीर दखल घेत विनापरवाना गाळप केलेल्या कारखान्यांना दंड ठोठावलाय। त्यामध्ये जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांचा समावेश आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नाईक यांच्या विश्वासराव नाईक साखर कारखाना चिखली यांनी हंगाम 2021-22 मध्ये दिनांक 28 ऑक्टोबर 2021 पासून ते दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 1,51,540 टन ऊसाचे विनापरवाना गाळप केलेले आहे। विनापरवाना गाळप केलेल्या ऊस गाळपावर 500 रुपये प्रति टनाप्रमाणे 7,57,70,000 एवढ्या रकमेचा दंड केलाय। तर वाळवा येथील पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याने हंगाम 2021-22 मध्ये दिनांक 28 ऑक्टोबर 2021 पासून ते दिनांक 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत 82,650 टन ऊसाचे विनापरवाना गाळप केलेला आहे। विनापरवाना गाळप केलेल्या ऊस गाळपावर 500 रुपये प्रति टनाप्रमाणे 4,13,45,000 रकमेचा दंडाची कारवाई केली। दंडाची रक्कम कारखान्याने आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत शासकीय कोषागारात भरण्याचे आदेश साखर आयुक्त गायकवाड यांनी दिलेत। महाराष्ट्राच्या गेल्या 70 वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक ND पाटील यांचं निधन झाले। ते 93 वर्षांचे होते। कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। मंगळवारी कोल्हापूरमधील राजश्री छत्रपती शाहू कॉलेजच्या मैदानावर त्यांचे पार्थिव सकाळी 8 ते 2 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। कोरोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही। एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती। कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते। तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते। प्राध्यापक ND पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं। 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात ND पाटील यांचा जन्म झाला होता।
नारायण ज्ञानदेव पाटील असं त्यांचं पूर्ण नाव असून 15 जुलै 1929ला सांगली जिल्ह्यातील ढवळी येथे शेतकरी कुटुंबात एन.डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन.डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए. ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून LLB शिक्षण पूर्ण केलं होतं. तसेच एन.डी. पाटील समाजवादी प्रबोधिनीचे, अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडाशिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे. जिल्ह्यातील कवठे महांकाळ, कडेगाव व खानापूर नगरपंचायतीच्या 12 जागांसाठी मंगळवारी मतदान होत असून त्याकरिता 41 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून 8,028 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर नगरपंचायतीच्या सर्व म्हणजे 51 जागांची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील 4 प्रभागात एकूण 7 मतदान केंद्रावर आज मतदान होते. प्रशासकीय निवडणूक यंत्रणा सज्ज झाली. एकूण 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. एकूण 3,772 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. खानापूर नगरपंचायत निवडणूक 17 प्रभागांपैकी 13 प्रभागांचं मतदान झाले असून राहिलेल्या प्रभाग क्रमांक 9, 11, 13 व 16 या 4 प्रभागासाठी 1,278 मतदार मंगळवारी मतदान करणार आहेत. सोमवारी खानापूर शहरामध्ये पोलीस संचलन करण्यात आले. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कडेगाव नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी 4 प्रभागासाठी आज मंगळवारी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली आहे. कडेगाव नगरपंचायत पंचवार्षिक होत असलेल्या निवडणुकीत 4 प्रभागासाठी 5 मतदान केंद्रावर 2,978 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार संख्या 1,527 तर 1,451 महिला मतदारांचा समावेश आहे. पुणे, विटा आणि कडेगाव तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या विभागाला यश आले. लोकेश रावसाहेब सुतार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून 5,36,760 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. माधवनगर येथे घरफोडीतील दागिने विक्रीसाठी सुतार आला असता त्याला सापळा रचून जेरबंद केलं. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली की माधवनगर बाजारपेठ परिसरात रेकॉर्डवरील आरोपी लोकेश सुतार हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आज आलाय. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून सुतार याला ताब्यात घेतलं. लोकेश सुतार याच्याकडून कसून चौकशी करता त्याने सांगितले की सदरचे दागिने हे वेगवेगळ्या ठिकाणाहून घरफोडी करून चोरून आणलेत. त्यामध्ये आठवड्याभरापूर्वी पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर परिसरातून दिवसा बंद घर फोडून चोरी केल्याचं सांगितलं. 15-20 दिवसांपूर्वी विटा परिसरातून दिवसा घरफोडी आणि वर्षापूर्वी कडेपूर विटा मुख्य रोड लगत कॅनॉलच्या बाजूस असलेलं बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली. त्यावेळी सदर गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता विटा, कडेगाव आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समजलं. सुतार याच्याकडून 760 रुपये रोख, 1,52,000चा राणीहार, 54,000ची सोन्याची झुबे, 49,000ची सोन्याची चैन, 67,500 रुपये किमतीचा सोन्याचा लक्ष्मीहार, 48,000चे सोन्याचे नेकलेस, 13,000चं मंगळसूत्र, 16,000चे कानातील टॉप्स, 4,500 रुपयांचे सोन्याचे बदाम, 1,57,500 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि 4,500 रुपयांचे कानातील डूल असा एकूण 5,36,760 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत. जत तालुका संख येथील बोराळ वस्तीजवळ महादेव तुकाराम मुटेकर यांचा 15 छप्पर घरास आग लागून 3,50,000चं नुकसान झालंय. यामध्ये रोख रक्कम 20,000, 4 तोळे सोने, सायकल, 8 पोती कडधान्य, कपडे असं साहित्य जळून खाक झालं. संखपासून 8 किलोमीटर अंतरावर बोराळ वस्तीजवळ महादेव मुटेकर हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. महादेव हे सकाळी रोजच्याप्रमाणे दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी बाहेर गेले होते. पत्नी भौरवा या स्वयंपाक करून स्वतःच्या शेतात कामाला गेल्या होत्या, तर मुलगा प्रशांत हाऊस तोडणीसाठी बाहेर गेला होता. रविवारी घरात कोणी नसताना अचानक दुपारी छपराला आग लागली. आगीत 3,50,000चं नुकसान झालं. यामध्ये 2 तोळे सोने, त्यांच्या मुलगीचे 2 तोळे सोने असे एकूण 4 तोळे सोने, संसार उपयोगी साहित्य, 20,000 रुपये रोख रक्कम, सायकल, 8 पोती कडधान्य, कपडे लत्ते असं एकूण 3,50,000 पर्यंतचं साहित्य जळून खाक झाले. आग पाहून परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावून आले. आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केलं. दुपारी विजेचे भारनियमन असल्याने कृषी पंप होते. आग विझवण्यासाठी पाणी मिळू शकलं नाही. 2 तासाच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महादेव मुटेकर हे शेतमजूर आहेत. आगीत सर्व जळून खाक झाले. संसार उघड्यावर पडलाय. शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनातून आर्थिक मदत मिळावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होतीये. जिल्ह्यात आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्या स्थिर राहिल्याने काहीसा दिलासा मिळालाय. सोमवारी नव्याने 490 जण पॉझिटिव्ह आढळले, तर बाधित रुग्णांपैकी 104 रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रात ही रुग्णसंख्या कमी झाली असून नव्याने 175 रुग्ण आढळलेत. तसेच आटपाडी तालुक्यात 18 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 22 रुग्ण, खानापूर तालुक्यात 46 रुग्ण, पलूस तालुक्यात 19 रुग्ण, तासगाव तालुक्यात 41 रुग्ण, जत तालुक्यात 37 रुग्ण, कवटेमंकाळ तालुक्यात 15 रुग्ण, मिरज तालुक्यात 36 रुग्ण, शिराळा तालुक्यात 22 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 59 रुग्ण आढळलेत. गत आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढली होती, मात्र आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्या स्थिर राहिली. गेल्या 24 तासात कोरोना संशयित असलेल्या रुग्णांच्या RT-PCR चाचण्या 468 पैकी 133 जण बाधित आढळले, तर 1321 अँटीजन चाचणीमध्ये 362 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 490 जण पॉझिटिव्ह आढळलेत. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णसंख्येने 3283 वर संख्या पोहोचली. याशिवाय बाधित रुग्णांपैकी 104 रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात सोमवारी रुग्णसंख्या कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळालाय. महापालिका क्षेत्रात नवे 175 रुग्ण आढळलेत. त्यामध्ये सांगली शहरात 132 तर मिरज शहरात 43 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 2,03,662 रुग्ण आढळले. त्यापैकी 5,410 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1,94,969 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3,283 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यापैकी 3,172 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय 111 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जत तालुक्यातील सोरडी येथे श्री समर्थ समाधगिरीजी महाराज यांच्या 79व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त नवचंडी यज्ञ आणि श्रीमती देवी भागवत कथा कार्यक्रम संपन्न झाला. सोरडी गावात आज दिवसभर भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. सलग 5 दिवस नवचंडी यज्ञामुळे गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. या 5 दिवसांच्या सप्ताहाचं औचित्य साधत गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्रित हा समारंभ पार पाडतात हे खास वैशिष्ट्य मिळालं. सोरडी गावात एक आध्यात्मिक वसा आणि परंपरा आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता उद्या होतीये. मंगळवारी 12 वाजता श्री समर्थ समाधगिरीजी महाराजांच्या समाधीवर अभिषेक आणि मंत्रपुष्पांजली सांगता होणार आहे. खास करून श्री स्वामी सुरेंद्रगिरीजी महाराज, श्री आनंदगिरीजी महाराज, महंतमाई गंगागिरीजी गुरु, श्री शंकरगिरीजी महाराज इत्यादींबरोबरच खासदार संजय काका पाटील, आमदार विक्रमदादा सावंत, माजी सभापती सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे, सरदार पाटील, कलावती गौरगौंड, बाबाराजे डफळे, शार्दूल राजे डफळे, रमेश पाटील, अप्पाराया बिरादार, अश्विनी चव्हाण, स्नेहलता जाधव इत्यादी प्रमुख मंडळी उपस्थित राहणार आहेत. आज दिवसभर सोरडी गावात भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जवळजवळ 4 ते 5 मंडळे यासाठी उपस्थित झाली आहेत. बेकायदा सावकारी केल्याप्रकरणी वाळवा येथील डॉक्टर अनिल चंद्रकांत खुंटाळे व त्याची पत्नी डॉक्टर रुपाली अनिल खुंटाळे या दाम्पत्यास आष्टा पोलिसांनी अटक केली होती. रविवारी न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कस्टडी संपल्यामुळे सोमवारी पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर लगेचच आरोपीच्या वकिलांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, परंतु तपासी अधिकारी यांनी दिलेल्या म्हणण्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दोन्ही आरोपींची कळंबा कारागृहात रवानगी केली. वाळवा येथे राहणारे संजय बंडा नायकवडी यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन डॉक्टर अनिल चंद्रकांत खुंटाळे व डॉक्टर रुपाली अनिल खुंटाळे या दाम्पत्याने त्यांची दिशाभूल आणि फसवणूक करून मौजे वाळवा येथील मिळकतीचे 7 महिन्याचे मुदत खरेदीपत्र आणि मासिक 3% व्याजाने देण्याचे ठरले असताना सुद्धा सदर मिळकतीचा करार तयार करून त्या व्यवहारापोटी व्याज व मुदलापेक्षा 4,50,000 रुपये जास्त घेऊन पुन्हा सदरचे करार दस्त उलटवून देण्याकरिता आरोपी डॉक्टर अनिल चंद्रकांत खुंटाळे आणि त्याची पत्नी डॉक्टर रुपाली अनिल खुंटाळे यांनी मासिक 5% व्याजाने आणखी 3,50,000ची मागणी केली. पैसे न दिल्यास केस टाकू आणि तुझ्या कुटुंबास रस्त्यावर आणू अशी धमकी दिली. या प्रकरणी आरोपींवर आष्टा पोलिसात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली होती. न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.